हाय गाईस, सर्वांना गुड आफ्टरनून गाईस. मला ना एक खूप वर्षाची गोष्ट आठवली बरं का. तर ती गोष्ट माझ्या ध्यानात आली तर मला इतकं जर अवघड वाटतंय ना, खूप खूप अवघड वाटतंय. मला माहिती आहे का, माझ्या डोळ्याला असं पाणी पाणी म्हणजे माझ्या इथं पण नुसती आग होती माहिती आहे का. माझ्या लहान बहीण आहे ना माझ्या पाठची, ती का नाही लग्न करून दिलं आणि लगेच लोकांनी कारखान्याला नेलं बरं का. कारखान्याला नेलं आणि ती असं 10-15 वर्षाची असन, ती कारखान्याला नेलं होतं. मग तिकडं ऊस तोडायच्या, बांधायचं, सगळं स्वयंपाक करायचा घरातला. आणि तिला का नाही, तिला दिवस गेले बरं का. दिवस गेले बाई तिला. आणि तिला पाणी खावं वाटत नव्हतं, काय नव्हतं. ती काय करायची, नुसता काळाच्या प्यायची बरं का. तिला काळाच्या लय पे वाटायचा, नुसता काळाच्या प्यायची, नुसता काळाच्या प्यायची. तर माहिती आहे का, तिच्या नवऱ्याने चहाच कसा पिती म्हणून मारलं होतं वय. एक ऊसाची मुळी आणि शिवरीचं लाकूड अख्खं बुकना केलं तर तिच्या अंगावर माहिती आहे का. डोकं फोडलं होतं. माझ्या बहिणीचं डोकं लय मोठं फोडलं होतं बरं का. सगळी रक्तानं नाली होती आणि तिला घंटाभर तर जीव आला नव्हता. तिला घंटाभर तर जीव आला नव्हता. बेशुद्ध झाली होती आणि सगळी रक्ताने नाली होती ना. अर्ध डोकं फाटलं होतं. आणि बाई अर्ध डोकं फाटलं. आणि पुन्हा मग माझ्या मुकादमाने का कोणतरी सांगितलं माझ्या आईवडिलाला. तर मग आम्ही माझ्या आईवडिला माझे वडील घरी राहिले आणि माझी आई आणि माझा चुलता आणि माझी आई मग तिच्याकडं गेले. तिकडं गेले तर बाई तिला म्हणलं, ते ह्यांना सांगितलं, वरून पडली म्हणले ह्याच्याहून गाडी भरताना शिडीहून पडली म्हणले. आणि कशाचं शिडीहून पडणं काय, सगळ्या लोकांनी सांगितलं. काय करा. पुन्हा मग दवाखान्यात नेलं, टाके मारले आणि लगेच कामाला चालू केलं. आणि बाळ 2-3 महिनेच होतं पोटामध्ये. तर मग तिला का नाही काहीच पाणी जात नव्हतं. तर नुसती चहा प्यायची वय काळाच्या, आणि काळाच्या पिऊन का नाही दिवस काढायची.